ते जरा बंद कर. थांब रे. कर. नमस्कार मित्रांनो, आज जी कविता मी म्हणणार आहे जी तुम्ही ऐकणार आहे ना याच्या पहिले मी ती कविता केली होती. पण मी त्या कवितेमध्ये काही चेंज केलंय. त्यामुळे ती आणि परत एक गोष्टी ती तुम्हाला मी कविता ऐकवतो. तर ऐका आता कविता. ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांना केलंय बरं. ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांना केलंय बरं. ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. यांचं फेडू कसं उपकार, यांचं फेडू कसं उपकार, बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं फेडू कसं उपकार. हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं. त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं. हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. संविधानाच्या कायद्यावर, संविधानाच्या कायद्यावर गरिबाचं हे झालंय बरं. संविधानाच्या कायद्यावर गरिबाचं हे झालंय बरं. पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं. संविधानाच्या कायद्यावर गरिबाचं हे झालंय बरं. पण त्यामध्ये अनपढ लोकांना वाटत नाही खरं. ह्या एका पेनाच्या टोकावर, ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. ऐकावं सांगतो खरं, ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. दुश्मनांना वाटत नाही बरं, दुश्मनांना वाटत नाही बरं. हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. साधं पाणी प्यायला अधिकार नव्हता बरं. साधं पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बरं. मग जन्माला आले आंबेडकर. साधं पाणी प्यायलाही अधिकार नव्हता बरं. मग जन्माला आले आंबेडकर. त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केल्यावर, रक्ताचं पाणी केल्यावर एका पेनाच्या ताकदीवर, एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. ऐकावं सांगतो खरं, ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. ऐकावं सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर.